जय भीम. अस्पृश्यता ही फक्त काही लोकांच्या वागण्याची चूक नव्हती, ती एक संपूर्ण व्यवस्था होती आणि त्या व्यवस्थेच्या मुळाशी जाऊन तिचा पर्दाफाश करणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अस्पृश्यता हा भारतीय समाजाच्या इतिहासातील अत्यंत वेदनादायक आणि अन्यायकारक प्रश्न होता. या प्रश्नाला केवळ सामाजिक समस्या म्हणून न पाहता त्यामागील खरी कारणे काय आहेत याचा सखोल अभ्यास करणारे महान विचारवंत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अस्पृश्यतेचा कटू अनुभव लहानपणापासूनच येऊ लागला होता. कोरेगावच्या प्रवासात त्यांना सहन करावा लागलेला अपमान त्यांच्या मनावर खोल जखम करून गेला. या घटनेमुळे त्यांनी समाजातील विषमता आणि अस्पृश्यतेच्या प्रश्नाला गंभीरपणे विचार करण्यास सुरुवात केली. त्यांच्या काळात अस्पृश्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या अनेक घटना घडल्या. 1927 मध्ये फणसवाडी येथील वैष्णव मंदिर प्रवेशाचा प्रश्न, 1927 मधील महाडचा चौदार तळे सत्याग्रह, 1928 मधील अमरेली भाग प्रश्न, 1929 मधील पर्वती मंदिर सत्याग्रह, 1930 मधील काळाराम मंदिर सत्याग्रह आणि 1934 मधील मिनी नारोली घटना. या सर्व घटनांमधून एक गोष्ट स्पष्ट दिसून येते. अस्पृश्यांना केवळ सामाजिक अपमान सहन करावा लागत नव्हता, तर त्यांना धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक स्तरावरूनही दूर ठेवले जात होते. डॉक्टर आंबेडकरांनी या प्रश्नांचा अभ्यास करताना असे लक्षात आणून दिले की अस्पृश्यता ही केवळ व्यक्तींच्या वागण्यामुळे निर्माण झालेली समस्या नाही, ती काही विशिष्ट संस्था आणि व्यवस्थांमध्ये निर्माण झाली आहे. त्यांनी विशेषतः 4 प्रमुख संस्थांकडे लक्ष वेधले: हिंदू धर्म संस्था, चातुर्वर्ण्य व्यवस्था, जाती संस्था आणि ग्राम संस्था. डॉक्टर आंबेडकरांच्या मते या संस्था शतकानुशतके अस्पृश्यांचे शोषण टिकवून ठेवत होत्या. या व्यवस्थांमध्ये अस्पृश्यांना खालच्या स्तरावर ठेवले गेले आणि त्यांना मानवी हक्कांपासून वंचित केले गेले. म्हणूनच डॉक्टर आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितले की या संस्थांच्या चौकटीत राहून अस्पृश्यांचा प्रश्न कधीही सुटणार नाही. त्यांच्या मते अस्पृश्यांचा प्रश्न सोडवायचा असेल तर या व्यवस्थांच्या बाहेर जाऊन विचार करावा लागेल. डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्यता मुक्तीबाबत 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट म्हणजे हिंदू धर्मसंस्था, चातुर्वर्ण्य व्यवस्था आणि जाती संस्था यांचा अंत, कारण या व्यवस्थांनी आर्थिक आणि सामाजिक शोषणाला धार्मिक मान्यता दिली होती. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्राम संस्थेचा अंत. डॉक्टर आंबेडकरांच्या मते भारतातील खेडी ही समानतेची नव्हे तर जातीय भेदभावाची केंद्रे होती. म्हणूनच त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते, खेडे हे डबके आहे, तेथे अज्ञान, संकुचितपणा आणि जातीवाद आहे. त्यांच्या मते खेड्यातील व्यवस्था अस्पृश्यांना सतत दबावाखाली ठेवते. म्हणून अस्पृश्यांनी शहरांकडे स्थलांतर केले पाहिजे, कारण शहरांमध्ये समानतेची आणि प्रगतीची अधिक संधी उपलब्ध असते. या सर्व विचारांमधून डॉक्टर आंबेडकरांनी एक क्रांतिकारी निष्कर्ष मांडला: अस्पृश्यतेचे मूळ केवळ समाजाच्या मानसिकतेत नाही, तर त्या मानसिकतेला टिकवून ठेवणाऱ्या संस्थात्मक व्यवस्थांमध्ये आहे. म्हणूनच त्या व्यवस्थांचा अंत झाला तरच खऱ्या अर्थाने अस्पृश्यता मुक्त समाज निर्माण होऊ शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ अन्यायाविरुद्ध आवाज उठवला नाही, तर त्या अन्यायाच्या मुळाशी जाऊन त्यांचे खरे कारण जगासमोर आणले आणि म्हणूनच त्यांचे विचार आजही समानतेच्या लढ्यात दिशा देतात. जय भीम, जय संविधान.